अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। परभणी शहर के जानी मानी शख्सियत और सीनियर नगर सेवक रहे हुए पाशा कुरैशी, इन्होंने आज न्यूज़ परभणी महानगर को जो अपनी मुलाकात देते हुए बात बताई है कि परभणी में जानकर इनके महायुति के आघाड़ी के उम्मीदवार माधव जानकर इनके प्रचार के लिए बाबा सिद्दीकी ने बुलाया गया था। उनका नियोजन पूरी तरीके से तैयार था, लेकिन जैसे ही मोदी ने यहाँ पर आकर अपनी सभा की, उसके बाद बाबा सिद्दीकी इनके सभाओं को रद्द किया गया। ये क्यों किया गया, आइए जानते हैं उन्हीं के जुबानी। अस्सलाम वालेकुम। हमारे जो नेता है प्रताप भैया देशमुख, महापौर और शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस अयोध्या प्रगट के, इन्होंने और हमने मिलकर ये पूरे सभा 8 बाबा सिद्दीकी साहब के लगाए थे शहर के अंदर। इससे हमारा फायदा होना बोल के, ऐसी कोई बात नहीं है कि उनको मुस्लिम वोट होना नहीं होना, ऐसी कोई बात ही नहीं। इसमें मुझे 18 तारीख को प्रताप भैया देशमुख बोले कि बाबा सिद्दीकी की सभा रद्द हो गई। ये कैसा हुई मुझे मालूम नहीं। ये महायुति के कैंडिडेट को आप पूछो, हाँ, और बीजेपी के भी लोगों से पूछो कि ये क्या, मुझे अभी इसके बारे में कुछ मालूमात नहीं है। खाली हमारे नेता ने बोले सभा रद्द होगी, तो इससे हमने आप सब पब्लिक को उनको सभा रद्द होगी। पर आने वाले 25 तारीख तक भाई ये सभा कैसी रद्द होगी, क्यों रद्द होगी, कैसे रद्द होगी, ये हम कुछ सोच रहे। पर हमारे नेता प्रताप भैया ने बोले कि देखो ठहरो, क्या बात है अभी मेरे को भी नहीं मालूम, उससे अभी खामोश है। हम 25 तारीख को पूरा आप लोगों को पूरा बताएंगे किस वजह से ये सभा रद्द होगी बोल के। हमें मालूम, हमको समझ में नहीं आ रहा क्या बात हुई क्या नहीं। बीजेपी की और मैं की अपने तुम्हारे जानकर साहब के, इनके क्या मालूम आते हैं, राष्ट्रवादी के नेता क्या मीटिंग हुई क्या नहीं, ये अंदर से कोई बात मालूम नहीं हो रही। हम लोग सबसे पूछम तारीख कर, लोग बोलने को अभी को तैयार नहीं है। हमको थोड़ा टाइम दो, 25 तारीख तक सब मालूम हो जाएगा कि क्यों रद्द करे, क्या रद्द करे क्या नहीं। हमको अपनी जरूरत है कि है क्या नहीं, पर अभी ऐसा कुछ भी नहीं है। उन्होंने रद्द बोले, हमने रद्द कर दिया सभा। अभी ऐसा कुछ भी नहीं मालूम हुआ। 25 को हम खुलासा पूरा बिल्कुल करेंगे। 25 को 2 बजे तक हम आपको बुला के सब मीडिया को बुला के खुलासा करेंगे 25 तारीख को ये सभा क्यों रद्द किया गया और किसके बोलने पर क्यों हुई। योद्धा मनोज जरांगे पाटिल, इनका संवाद बैठक परभणी जिले में तारीख 20 अप्रैल के रोज रखी गई थी। विविध जिले के विविध जगहों पर जाकर उन्होंने विभिन्न जगहों से और मंदिर में जाकर वहां दर्शन लेते हुए वहां के नागरिकों को और मराठाओं को किस तरीके से उपदेश दिया। इसके अलावा उन्होंने जिस तरीके से बात कही, परभणी जिले में तमाम मराठा समाज उनकी आज बात सुनने को तैयार है, क्योंकि उन्होंने जो आरक्षण को लेकर आवाज उठाई है, उस आवाज में आज इलेक्शन चुनाव चढ़ रहे हैं। चुनाव के दौरान किसे वोट किया जाए, इसलिए मराठा समुदाय और मुस्लिम समुदाय पेचो पेच में है। इसी दौरान 20 अप्रैल 2024 के रोज मराठा कुणबी आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटिल, इन्होंने मराठा कुणबी और सगे सोहरों के कानून के बाजू से जो रहेगा उसे ही लोकसभा के उसमें मतदान किया जाए, वोट दिया जाए, ऐसे आदेश सकल मराठा समाज को दिए है। जिसके तहत परभणी के 17वीं लोकसभा चुनाव क्षेत्र में मनोज जरांगे पाटिल के शब्द को नीचे ना गिराते हुए समीर गणेश राव दुर्गाकर, इन्होंने जरांगे पाटिल इनके मांग के तहत शपथ पत्र कब का लिखकर दे दिया है। इससे यह अब निश्चित हो चुका है कि परभणी लोकसभा 2024 के लिए सांसद के तौर पर परभणी लोकसभा 2024 के निर्दलीय उम्मीदवार समीर दुर्गावकर, इनके पीछे मराठा सकल समाज कितना रहता है, यह आने वाला समय ही बताएगा। सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकत्र असण्यात कायद्याच्या बाजूने असेल त्यालाच करा, नाही तर काही गरज नाही। नेता गावात आला की तुम्ही घरी जायचं आणि तो मंदिरात आला की तुम्ही घरी, आणि तो घरी आला की तुम्ही मंदिरात यायचं। पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र, शाखा नंबर 3, पुराना पेड़गांव रोड, पोस्ट ऑफिस के करीब, स्वामी फोटो स्टूडियो के बाजू। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। आजच्या सभेचे मुख्य मार्गदर्शक, देशाचे माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वा सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेनेचे युवा नेते, शिवसेना नेते, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। संजय जी जाधव साहेब, तुम आगे बढ़ो। शिवसेनेचे युवा नेते तथा शिवसेना नेते सन्माननीय श्री आदित्यजी ठाकरे साहेब,
ह्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा माजी मंत्री आदरणीय राजेश भैया टोपे साहेब, आमदार राजेशजी राठोड साहेब, आमदार राहुल पाटील साहेब, व्यासपीठावरील सर्व माजी आमदार, एक सन्माननीय खासदार सौ फौजिया खान मॅडम, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या माझ्या तमाम मित्रांनो आणि बांधवांनो, देशाच्या इतिहासामध्ये नोंद करणारी ही निवडणूक होती आहे. आपण बघितले सगळ्या आघाड्यावर गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये जेवढे शब्द या भारतीय जनता पार्टीने जनतेसाठी दिले, त्या एकाही वचनाची पूर्तता ह्या भारतीय जनता पार्टीने केली नाही. ही आपल्याला या ठिकाणी मी आवर्जून सांगेन. ह्यांनी एकच काम केलं, तोडा फोडा आणि जोडा. ह्याच्या पलीकडे ह्यांचा धंदाच नाही. ह्यांचं असं तू कर वटवट मी हे रामधट. आज प्रत्येकाला वेठी धरायचं काम ह्या सरकारनं सातत्यानं चालवलेलं आहे. आज आपण बघितलं असेल, शिवसेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा विषय आला, त्यांच्याशी कमिटमेंट करून सुद्धा त्यांनी बेईमानी केली. ज्यावेळेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धवजी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि या देशामध्ये या जगामध्ये कोरोना काळासारखी महामारी आली. ह्या कोरोनाच्या महामारीमध्ये या देशाचं उत्पन्न घटलं, राज्याचं उत्पन्न घटलं, कुठलाही पैसा सरकारजवळ नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार चालवणं, ह्या बिमारीचा सामना करणं हे सरकारसमोर मोठं आव्हान होतं. आणि ते आव्हान पार करताना उद्धवजी साहेबांची दमछाक होत होती. अशा परिस्थितीमध्ये विरोधक त्यांच्यावर हल्ला करत होते आणि त्यांना त्रास देण्याचं सातत्यानं काम करत होते. पण कुठल्याही कामाची पर्वा न करता, कुठल्या त्रासाची पर्वा न करता उद्धव साहेबांनी कोरोना काळामध्ये जे काम केलं याची नोंद अख्ख्या देशानं नाही तर जगानं घेतली. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट. शेवटी काम करणारा माणूस हा महत्त्वाचा असतो. ज्या पद्धतीनं उद्धवजींनी काम केलं त्या काळामध्ये आम्हाला सगळ्या खासदार आमदारांना 1 महिन्याचं मानधन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आले. कोरोनासारख्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी उद्धवजीच्या खात्यामध्ये, राज्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आमच्या आमदाराचे खासदाराचे आम्ही निधी जमा केले. पण भारतीय जनता पार्टीच्या खासदार आमदारांनी PM केअरला पैसे जमा केले. म्हणजे ह्यांना महाराष्ट्राशी काही देणं घेणं नाही. लोक महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आजारी पडत होते, बिमार पडत होते, मरत होते, त्याचे ह्यांना काही समाधान बांधील नव्हती. ह्यांना फक्त राजकारण करण्यामध्ये इंटरेस्ट होता आणि त्यांनी सातत्यानं ह्या ठिकाणी राजकारण करण्याचं काम केलं. आणि बघ एकावर एक वार करणे. कधी त्या नवनीत राणा यायच्या हनुमान चालिसा वाचायला, कधी राजसाहेब यायचे भोंगे बंद करायला, कधी ते किरीट सोमय्या, ते त्याच्या भूमिका वेगळ्याच. आता आपण टीव्हीवर मध्यंतरी त्याच्या भूमिका बघितल्या असत्याल. मग आता ह्यांनी आपल्याला बोलावं का? हीच का भारतीय जनता पार्टीची संस्कृती? एकीकडे सुसंस्कृत भारतीय जनता पार्टीचे लोक नाव घेता आणि त्या किरीट सोमयाच्या क्लिप जर बघितल्या तर भारतीय जनता पार्टी त्याच्या ढुंगणावर 2 लाथा मारून त्याला अगोदर बाहेर काढायला पाहिजे. पण ही भारतीय जनता पार्टी करीत नाही. कारण हे भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे का असं मला एखाद्याने विचारायचं आहे. उद्धव साहेबांना सातत्यानं नामोहरम करणे, आदित्य साहेबांना टार्गेट करणे, पवार साहेबांना टार्गेट करणे, ह्यांचा पक्ष फोडणे आणि स्वतःची पोळी भाजण्याचं काम करणे हेच भारतीय जनता पार्टीने सातत्याने राज्यामध्ये या देशामध्ये केलं. उद्धव साहेब संपले, कोणी उठतो बोर्ड घेवडा, उद्धव साहेब संपले, त्यांचं काही राहिलं नाही. अरे उद्धव साहेबाचं काही राहिलं नाही तर तुम्हाला दुपारचं जेवण जाईना, संध्याकाळची झोप येईना त्यांचं नाव घेतल्याशिवाय. संपलेल्या माणसाचं कोणी नाव घेते का हो? त्यांना माहिती आहे उद्धव ठाकरे आपला बाप म्हणून आपल्यासमोर उद्या उभा टाकणार आहे आणि त्याचा सामना करते, आपली दमछाक होणार आहे. हे आपल्याला उघड्या डोळ्यानं बघावं लागेल. हे भीती त्यांच्या मनामध्ये आहे. आणि आजही तुम्हाला सांगतो, ह्या देशामध्ये आणि ह्या राज्यामध्ये चालू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या सार्वत्रिकवर महाराष्ट्रामध्ये 48 जागेच्या निवडणुका होणार आहेत. ह्या 48मध्ये विविध संघटनांनी, विविध चॅनल्सनी केलेले सर्वे सांगतात की 48 पैकी 35 जागा ह्या महाविकास आघाडीच्या निवडून येणार आहेत हे सांगत आहे. मग ह्यांना हीच भीती होती. जर तुम्हाला भीती नव्हती, आपकी बार 400 पार तुम्ही जर माझ्या दृष्टीने म्हणता, अरे हे आपके बार 400 पार नाही आहे, तुम्ही 200 पार बी होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. जर 400 पार होणार असत्या
तर उद्धवजीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून त्यांचा पक्ष फोडायची तुम्हाला गरज नव्हती. तुमच्या 400 पारच होणार होत्या तर शरदचंद्रजी पवार साहेबाची राष्ट्रवादी फोडण्याचं तुम्हाला कारण नव्हतं. 400 पारच होणार होत्या तर काँग्रेसचे अशोक चव्हाण साहेबाला तुम्हाला सोबत घ्यायची गरजच नव्हती. एवढंच काय, हे 3 फोडून तुम्ही सोबत घेतले. एवढ्यावर नाही थांबले तर राजसाहेबाला सुद्धा सोबत जोडण्याचं काम तुम्ही केलं. हे कशासाठी? कारण तुम्हाला कळून चुकलं की ह्यावेळेस आपल्याला धोक्याची घंटा आहे आणि ह्याच्यातून सुधारायचं असेल तर आपल्याला हे कटकारस्थानं केल्याशिवाय आपली पोळी भाजणार नाही. हे भारतीय जनता पार्टीनं ओळखलं आणि त्यानुसार त्यांनी पावलं टाकायला सुरुवात केली. पण या महाराष्ट्रातली जनता दूधखोळी नाही आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. या सरकारला आणखी कळायला पाहिजे. जेवढा माझ्यासमोर एक इतिहास आहे की जब जब शिवसेना बिखरी तब तब दुगनी रफ्तार से उभरी, हे आजपर्यंतचा इतिहास आहे. म्हणून आजही सांगतो, महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेचं वाट या ठिकाणी मोठ्या जोमानं उभं राहणार आहे. एवढं आपल्याला ह्या निमित्तानं सांगतो. मित्रांनो, उद्धव साहेबाच्या काळात केलेली कामं असतील, देवेंद्र फडणवीस साहेबाच्या काळात केलेली कामं असतील, देवेंद्रजीच्या काळामध्ये 1.5 लाखाची कर्जमाफीची घोषणा हवेतच आहे, आणखीन ऑनलाईनच आहे, लाईनीतच आहे. पण उद्धव साहेबाच्या काळामध्ये उद्धव साहेबांनी दिलेली 2 लाखाची कर्जमाफी सर्वसामान्य शेतकऱ्याला मिळाली, हे अभिमानानं सांगावं ठिकाणी वाटतंय. एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये सरसकट दुष्काळ दिला, सरसकट विमा दिला. त्यानंतर मात्र आजपर्यंत एकही पैसा ह्या सरकारनं शेतकऱ्याला दिला नाही. हे शेतकरी विरोधी सरकार आहे, हे भांडवलदाराचं सरकार आहे, हे अदानी अंबानीचं सरकार आहे. मित्रांनो, यासाठी लक्षात ठेवा, येणारी 26 तारीख 26/4/2024 आपल्यासाठी या ठिकाणी सुवर्ण अक्षरात लिहिणारा हा दिवस आहे. कारण शेवटी या महाराष्ट्रातली जनता आता पेटून उठलेली आहे. सामान्य शेतकरी असो, कष्टकरी असो, सुशिक्षित बेरोजगार असो की नोकरदार असो, सगळ्याच्या मनामध्ये शल्य आहे की कधी निवडणूक लागती आणि आम्ही कधी यांची ठोकू. एवढाच लोक प्रतीक्षेत आहेत आणि येणारी 26 तारीख आपल्याला ठोकायची आलेली आहे. मी आपल्या सगळ्याला नम्र विनंती करणार आहे की देशामधलं संविधान वाचवण्यासाठी, देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपलं अमूल्य मत, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला दिलेला अधिकार आहे, तो मतदानाचा अधिकार, ह्या लोकशाहीतलं पवित्र दान कुठलं असेल तर ते मतदान आहे. आणि ते मतदान आपल्याला 26 तारखेला मशालच्या चिन्हासमोरचं बटन दाबून उद्धवजींचे हात बळकट करण्यासाठी, महाविकास आघाडीचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला ते दानपत्री दान करायचे. एवढंच आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास, बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास. हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे. हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगराज, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे. पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए. चेहरे के दाग धब्बे, कील मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास. हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपके लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने. एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी. 8421522947, 8669131304. मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक. पण 2014 नंतर जी भाजपा सत्तेत बसली ती एवढे भयानक चित्र आणि रूप घेऊन बसली की असं वाटायला लागलं की हा देशहिताचा निर्णय होता की काय भलताच निर्णय झाला. ठीक आहे, 5 वर्ष कसं बसं राज्य आपण पाहिलं, हुकुमशाही वाढत चाललेली, सगळीकडे जी काही एक पकडताना घ्यायची होती ती घेत चाललेले, निवडणुका मागे निवडणुका जिंकत चाललेले, राज्य मागे राज्य जिंकत चाललेले. मग महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, गुजरात असेल, अनेक राज्य त्यांनी जिंकली. बहुमत त्यांच्या हातात आलं आणि बहुमत म्हणजे असं बहुमत त्यांच्या हातात आलं की देशात काही करू शकतात. 2019ची निवडणूक आपण ठरवलं होतं, पक्क ठरवलं होतं की आपण वेगळं लढायचं. तरी देखील चला नॅचरल अलायन्स आपण एकत्र आलो पाहिजे. जुन्या आठवणी होत्या, वाजपेयी साहेबांची भाजपा होती, आपली शिवसेना होती, जसे आपले जुने दिवस होते ते आठवून त्याची आठवण करून देऊन उद्धव साहेबांनी निर्णय घेतला होता की चला आपण पुन्हा एकदा यांना पाठिंबा देऊया. पण 2019 नंतर जो झाला तो विश्वासघात असा झाला. ठीक आहे, आपल्याला दिली होती वचनं तिथं पाळलीच नाहीत, पण आपल्याला राज्याला पण दिलेली होती वचनं पाळलीच नाही.
विधानसभेत अडीच वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी सन्माननीय आदित्य ठाकरे साहेबांना 40 गद्दारांना घेऊन गेले, आपल्या जिल्ह्यातील शिवसैनिक गद्दार करायला मशाल निशाणी भेट देत आहेत. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्मान्य संजय उर्फ बंडू दादासाहेब यांची निशाणी कायम आहे आणि तो अजून वाढत चाललेला आहे. कारण आपल्यासारखे इथे लोक आहेत आणि मंचावर बसल्यासारखे अनेक इथे शिवसेनेचे नेते आहेत. स्वतः बंडू बॉस आहेत, राहुल पाटीलजी आहेत. त्यांनी आम्हाला त्याच दिवशी सांगितलं होतं ज्या दिवशी पहिली गद्दारी झाली. उद्धव साहेबांनी सांगितलं, साहेब आमच्याकडे बघूही नका, आम्ही निष्ठावंत आहोत आणि निष्ठावंत राहणारच, आम्ही तुमचेच आहोत. आणि मी त्यांना हेच सांगतो, आज गद्दारांना पण हेच सांगतो. अनेक वेळा मला विचारलं जातं जेव्हा समोरासमोर आम्ही विधान भवनात येतो, बसतो, मेरे पास गाड़ी है, बंगला है, सत्ता है, ताकत है, तुम्हारे पास क्या है आदित्य मला विचारतात. तेव्हा मी सांगतो मेरे पास जनता है और जनता का आशीर्वाद है. हे कोणाकडे आलेत का? हात वरती करून दाखवा जरा. आलेत? नाही आलेत. त्यावेळी आपल्याला सांगितलं होतं, जसं आता टोपे साहेबांनी आपल्याला आठवण करून दिली, बहुत हुई महंगाई की मार. जीडीपी ज्याला आपण म्हणतो, अर्थतज्ञांचा जीडीपी वेगळा, पण आपल्या सामान्य नागरिकांचा जो जीडीपी असतो, सामान्य माणसाचा जीडीपी असतो, गॅस, डिझेल, पेट्रोल. आपल्याला वाटलं होतं की जेव्हा युपीएचं सरकार अर्ध्या रुपयानी गॅसची किंमत वाढवायची, 1 रुपयानी पेट्रोल वाढवायचं, आपण सगळे भाजपच्या मागे लागून चला आज भारत बंद करूया, आज महाराष्ट्र बंद करूया, आज आपण आंदोलन करूया. आपण लाठेखाटे शिवसैनिक रस्त्यावर खायचो. भाजपवाले मस्त पहिलं जेल भरो आंदोलन करून डब्यात जाऊन बसायचे की फोटो त्यांचे यायचे. पण आज तसं जेव्हा आपल्याला तेव्हा फसवलं होतं, आज देशाला ते फसवत आहेत. बेईमानी जी होते ती देशासोबत होत आहे, जी गद्दारी होत आहे ती देशाबरोबर होत आहे. आज नारा आपण पाहिला असेल तर गॅस, डिझेल, पेट्रोल, महागाई याच्यावर कोणी चर्चाच करत नाही भाजपकडून. मला तुम्ही सांगा, गॅसची किंमत 2014 मध्ये किती होती? 400 पार होती ना तेव्हा, म्हणजे 400च्या आसपास होती. आता किती आहे? 1200. म्हणजे गॅस वरती गेला की खालती गेलाय? डिझेल कितीला होता? आज कितीला आहे? पेट्रोल आज कितीला आहे? आता कदाचित निवडणूक आल्यानंतर कमी जास्ती करत असतात, पण 5 वर्ष जेव्हा त्यांचं सरकार होतं, बहुमताचं सरकार होतं, आपल्याला जी स्वप्न दाखवली होती की आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार, कालाधन वापस आएगा, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील, जो शेतकरी ज्याचं नुकसान होईल त्याला आम्ही नुकसान भरपाई देऊ, पीएम किसान योजना, पीक विमा योजना, हे सगळं जे काही होतं हे कधी तुमच्या हातात आणि खात्यात आलंय का? आलं असेल तर कोणीतरी इथे येऊन उभं सांगावं, मी त्यांचा सत्कार करीन, जाहीर सत्कार करीन. आलंय कोणाकडे? आलंय? नाही आलंय. काय आलंय? 12 रुपये. पलीकडे कुठेतरी 2 रुपयाचा चेक आला होता कोणाकडे, आणि त्यांनी पत्र पण लिहिलं होतं की आम्हाला Z+ सुरक्षा द्या, कारण एवढा मोठा चेक तुम्ही आम्हाला दिलेला आहे. ते पत्र अनिल देशमुख साहेबांनी विधान भवनात वाचून दाखवलं. पण आज ही परिस्थिती या महाराष्ट्रावर आलेली आहे. आपण पाहत असाल की अक्षरशः थट्टा होत आहे. आपण बोलत असतो की पीक मालाला भाव नाही, ह्याला भाव नाही, त्याला भाव नाही. आज मुळात आपल्या राज्याला हे लोक भाव देत आहेत का? भाजप म्हणून भाव देत आहे का? हा विचार तुम्ही करायचा आहे. ही निवडणूक साधीसुधी नाही आहे. ही निवडणूक तुमचं भविष्य हे ठरवणारी निवडणूक आहे. ही निवडणूक देश कुठच्या दिशेने जाणार आहे हे ठरवणारी निवडणूक आहे. ही निवडणूक कोण देशाचा पंतप्रधान होणार मुळीच नाही आहे. पंतप्रधान बनायला काही एकच व्यक्ती आपल्याकडे नाही. आपल्या 100 कोटीच्या देशामध्ये इथून समोरून कोणीही पंतप्रधान होऊ शकतं आणि देश 10 वर्ष जसा चाललेला आहे त्याच्यापेक्षा चांगला चालू शकतं. कारण आपली जी भूमिका आहे, आपली जी संस्कृती आहे, ह्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती एकच आहे. रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाय पर वचन न जाय. पण भाजपची काय? वचन जाय
खबरदार भाजपा. आता मला तुम्ही सांगा, आज जर तुम्हाला संविधान शेतकऱ्याच्या समस्या फुले आणि आरक्षणाचं झालं लोकांचा समाज सुद्धा मला मान्यवरांना विनंती केली. यानंतर सन्माननीय मिलिंद आवाजांना विनंती करतो की त्यांनी आपलं 2 मिनिटात मनोगत व्यक्त करावं. मिलिंद आवाज की चला आमचं बोला नाही तर आज जा, आमच्याबद्दल बोला, आमची प्रशंसा करा, आमच्या समोर नतमस्तक व्हा नाही तर आज जा, आमच्या पक्षात या नाही तर आज जा. ही जी भाजपची जी काही भूमिका आहे, ही जी वृत्ती आहे, ती जर आपल्याला रोखायची असेल तर आपल्याला त्यांना अडवायलाच लागेल. नाहीतर हा देश हुकुमशाहीपर्यंत चाललेला आहे, हुकुमशाही झालेला आहे किंबहुना. आज आपण पाहतोय आमच्या अनेक राजकीय मंडळीमध्ये फोनवर वॉर्निंग येतं, पेगासस, की तुमचा फोन पोलीस यंत्रणा पाहत आहे, तुमचा फोन तिथे प्रधानमंत्री कार्यालयात कोणतरी पाहत आहे, तुमचा फोन होम मिनिस्ट्रीमध्ये कोणतरी पाहत आहे. पण तिथे थांबणार नाही ते लोक. आज आम्ही सत्यासाठी लढत आहोत, सत्यमेव जयतेसाठी लढत आहोत आणि भाजपा सत्तामेव जयतेसाठी लढत आहे. जे सत्यमेव जयतेसाठी लढणारे लोक आहेत त्यांना हे हैराण करत आहेत, खोट्या केसेस टाकत आहेत, उचलण्याचा प्रयत्न करत आहेत, धमकवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे एवढ्यासाठीच कारण हे सत्य भाजप पचवू शकत नाही. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये सगळे नोकऱ्या ज्या आहेत, सगळे रोजगार आहेत. तिथे MIDC आता पाहतोय मी, येताना मी थोडी माहिती घेत होतो. MIDC मध्ये 2-2.5 वर्ष एक सुद्धा नवा उद्योग आला नाहीये. सगळे नवे उद्योग जे येणार होते ते गेले कुठे होते हो? गुजरातला गेले होते ना. म्हणजे वेदांत फॉक्सकॉन गेला कुठे होता? बल ट्रक पार्क गेला कुठे होतं? एअरबस, टाटा एअरबसचा पार्क गेला कुठे होता? मेडिकल डिव्हाइस पार्क गेला कुठे होता? 40 गद्दार पळाले कुठे होते? आता कळलं सगळं का तिथे थँक्यू म्हणून पाठवलं होतं. मी आज तुम्हाला विचारत आहे, इथे शेतकरी बांधवांना विचारत आहे, ही सगळी परिस्थिती बघत असताना महिलांना विचारत आहे, तरुणांना विचारत आहे, तुम्ही मतदान कोणाला करणार? आज मी तुम्हाला विचारत आहे की तुम्हाला कोण वाटतं तुमच्या मतदारसंघासाठी दिल्लीत कोणाला पाठवलं पाहिजे? आज तुम्हाला विचारत आहे की येणारी जी तारीख आहे मतदानाची, तेव्हा तुम्ही कोणाला मतदान करणार? आणि जर बॉसला मतदान करायचं असेल तर आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? सगळीकडून आवाज येऊ दे, आपलं चिन्ह कुठचं? या मतदानाच्या दिवशी EVM वर जेव्हा जेव्हा तुम्हाला मशाल दिसेल तिथे मशाला मतदान करा आणि या महाराष्ट्रात पुन्हा एकदा रोषणाई आणू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जैसे आपण या ठिकाणी इशारा ऐकले ते आपल्या सगळ्यांचे सहकारी राजेश टोपे किंवा सगळ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी जे आले ते शिवसेनेचे तरुण नेते आदित्य ठाकरे ज्यांना मोठ्या संख्येनं निवडून द्यायचा निकाल तुम्ही घेतला हे स्पष्ट होतं की आपले उमेदवार बंधू जाधव, व्यासपीठाचे इतर सगळे मान्यवर, सहकारी बंधू भगिनींनो, निवडणूक लोकसभेची मला असं कळलं की देशाचे प्रधानमंत्री आज परभणीला आले होते. ते येतात, अनेक ठिकाणी जातात. अपेक्षा अशी असते की देशाचा प्रमुख एखाद्या राज्यात जेव्हा जातो तेव्हा देशाच्यासाठी मी काय करणार, लोकांचे प्रश्न कसे सोडवणार, अडचणी काय आहे या संबंधीची भूमिका मांडण्याची त्यांची जबाबदारी. पण ठिकठिकाणी हे जातात, लोकांच्या प्रश्नावर कधी बोलत नाहीत, शेतकऱ्यांचं दुखणं काय ते जाणून घेत नाहीत, नवी पिढी लेखाजीमध्ये संकटात कशी आली याबद्दलचा विचार ते करत नाहीत. महागाईमुळं घर आणि संसार चालवणं हे कठीण कसं झालं आहे त्यासंबंधीची भूमिका घेत नाहीत. मग घेतात काय तर फक्त विरोधी पक्षावर टीका करणार. शरद पवारांनी असं केलं, उद्धव ठाकरेंनी असं केलं, आणखीन कुठलंही असं केलं. मी आदरणीय शरद पवार साहेब आणि आदरणीय आदित्य ठाकरे साहेब
त्यांच्यासह सर्व मान्यवरांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि महाराष्ट्राच्या उद्याचं भविष्य करणारे आदित्य साहेब यांना विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं त्यांनी दिल्लीची थंडी कठीण थंडी असते. दिल्लीचा उन्हाळा अवसापेक्षा कठीण असतो आणि दिल्लीचा पावसाळा हा उद्ध्वस्त करतात. आणि अशी स्थिती असताना एक वर्षभर शेतकरी रस्त्यावर येऊन बसले. त्यांच्या कुटुंबाच्या आया बहिणी त्यांचा स्वयंपाक करण्याच्यासाठी घरदार सोडून त्या ठिकाणी आल्या आणि अक्षरशः हजारोच्या संख्येनं हा शेतकरी वर्ग त्या ठिकाणी बसला होता. पण मोदीचं सरकार त्यांच्याकडे झुंकून वागायला तयार नाही. काय असा अर्थ समजायचा? एवढंच नव्हे, त्यांच्या सरकारमधला एक मंत्री आणि त्याचे कुटुंबीय गाडी घेऊन जातात. जिथे शेतकरी आंदोलनाला बसणार त्या ठिकाणी गाडी घालतात, त्यांना उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करतात. इतकी मत्सरपणाची भूमिका या देशात कोणी कधी केली नव्हती आणि ती भूमिका आज मोदींचं सरकार करतं आहे. अनेकांचे अनेक प्रश्न आहेत. माझ्या सरकारच्या समोर चिंता एक असते की आजची तरुण पिढी आज संकटामध्ये जाते. जगामध्ये एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे, तिचं नाव ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. ते जगाचा अभ्यास करतात, भवितव्याचा विचार करतात, तरुणांच्या बेकारीचा अभ्यास करतात आणि त्याने अभ्यास करून निष्कर्ष काढला की या संपूर्ण जगात सगळ्यात जास्त बेकारी तरुणांच्याच कुठे असेल तर ती भारतामध्ये आहे. 100 तरुण घेतले त्याचे 85 तरुण आज नोकरीच्यासाठी वनवन हिंडत आहेत. त्यांना कष्ट करायची तयारी आहे, पण कष्ट करायचा त्यांना अधिकार हा मिळत नाही. ही मोदींची नीती आहे आणि म्हणून आजचं हे सरकार हे बदललं पाहिजे. आत्ता जे सांगितलं ती गोष्ट खरी आहे की सत्तेची मस्ती आजच्या सरकारला आहे. ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी केला. झारखंड नावाचं राज्य, आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री, आदिवासींचं मान्य, केंद्र सरकार मान्य करत नाही म्हणून जरा करू शकतं त्यांनी वापरले. टीका केली सरकारवर, आज त्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकलेले आहे. ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला. दिल्लीचा मुख्यमंत्री, देशाचं एक उत्तम राज्य चालवणारा एक तरुण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं नाव, केंद्र सरकारवर टीका केली, आज त्याला तुरुंगामध्ये त्या ठिकाणी टाकलं. त्याचे 4 मंत्री तुरुंगामध्ये आहेत, पंजाबचे मंत्री तुरुंगामध्ये आहेत, ममता बॅनर्जीचे मंत्री तुरुंगात, म्हणजे निवडून आलेले, सत्यावर बसलेले, लोकांची सेवा करणारे जर तुमच्या भूमिकेची वेगळी मतं मांडत असतील तर त्यांना तुरुंगात सांगत असेल तर तुरुंगात मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना जरी पाठवलं त्यांचा निकाल हा आम्हाला घ्यावा लागेल. कारण या देशामध्ये ते हुकुमशाही आणणार आणि ही हुकुमशाही आम्ही चालणार नाही. मराठवाडा हा कष्टकऱ्यांचा भाग आहे. मराठवाडा हा क्रांतिकारांचा विभाग आहे. एक काळ असा होता निजामाच्या विरुद्ध संघर्ष करण्याच्यासाठी आमच्या वादवडिलांनी, आमच्या आजोबा पंजांनी याच मराठीमध्ये संघर्ष केला आणि त्या संघर्षातून मराठवाडा हा मुक्त केला आणि या ठिकाणी स्वातंत्र्य मिळाले. आणि आज तोच मराठवाडा एका बदल्याच्या आणि प्रगतीच्या रस्त्यावर न्यावा या दृष्टीनं काळजी घेतली. पण हे राज्यकर्ते जे कोणी कष्ट करतात त्यांना मदत करत नाही. आजकाल या ठिकाणी आपण राजेश टोपेंचं भाषण ऐकलं. राजेश टोपेंनी कारखानदारी उत्तम चालवली, कारखानदारी उभी केली, या भागामध्ये ऊसाचं उत्पन्न वाढलं. आज हा एक भाग असा आहे
तिथं अजूनही उसाचं गळीत चालू आहे. चांगले भाव त्या ठिकाणी मिळाले. केंद्र सरकारमध्ये मोदी साहेब पुन्हा सांगत होते की या उसापासून साखर खर्चा तसं इथेनॉल करा आणि ते इथेनॉल करणं फायद्याचं आहे. हे आम्ही लोकांनी सुद्धा राज्यसभेना सांगितलं. इथेनॉलचा कारखाना आज या ठिकाणी उभा केला आणि अक्षरशः लाखो लिटर आज इथेनॉल इथं तसंच फजल्या टाकीमध्ये केंद्र सरकार त्यांना भाव देत नाही. या शेतकऱ्यांचं नुकसान करतं आणि हे इथेनॉल विकलं तर माझी खात्री आहे की तुमच्या उसाला आणखीन किंमत देण्याची ताकद राजेशभाई यांची होईल. पण त्यांच्या या चांगल्या कामाला मदत करण्याच्या ऐवजी त्याला अडथळे निर्माण करणं ही भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी केलेली आहे. याचा अर्थ एकच आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाला तर चालेल, तरुण बेकार राहिला तर चालेल, आयाबहिणींच्या संरक्षणाची स्थिती गंभीर झाली तरी चालेल, सामान्य माणूस संसार चालवायला महागाईनं संकटात गेला तर चालेल, पण आम्ही आमची भूमिका सोडणार नाही. ही मोदीची नीती आहे आणि ही मोदीची नीती घालवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या मताने या मशालीचं चिन्ह हे लक्षात ठेवा. बंधू दादवांना मोठ्या मताने विजय करा आणि महाराष्ट्राचा हा सामान्य माणसाचा शक्तीचा नेता एकदा मोदी साहेबांना दाखवा एवढीच विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. साहेब, यानंतर श्री भीमराव हत्यांबीर यांच्या घ्या. राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि युवा सेने जिल्हाध्यक्ष तिघांच्या वतीनं सन्माननीय दोन्ही नेत्यांचा सत्कार करण्यात यावा अशी विनंती करतो. यानंतर भीमराव हत्यांबिरे यांच्या नेतृत्वामध्ये सिद्धार्थ वराडे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पवार अजितदादा गट यांचा प्रवेश होणार. हमारा न्यूज़ आपको ये किस तरह पसंद आ रही है, इस पर ज़रूर कमेंट्स करें, लाइक करें, शेयर करें और इसके ऊपर जितना हो सके उतने कमेंट्स करके हमें बताएं कि आपको ये न्यूज़ किस तरह पसंद आ रही है. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.